नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून एक मसाला तयार करून भरलेली कारली बनवून दाखवणार आहे. खूप छान अशी ही रेसिपी आहे. खायला देखील खूप छान लागते. तुम्ही चाटून पुसून खाल अशी ही भरलेली कारली तयार होतात. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर चला आपण सुरुवात करायची आहे भरलेली कारली बनवायला. पाव किलो मी कारली घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण त्याला कापून घ्यायचं आहे. तर बघा ह्या प्रकारे मी कारली कापून घेणार आहे. असं मोठं कारलं आहे, त्याचं मी 2 तुकडे करून घेत आहे. आपण ह्याच्या आतलं जे बी आहे ते बघा, हे बटाटा सोलायचं जे कटर असतं त्याच्याने मी हे बिया काढून घेणार आहे. ह्या प्रकारे तुम्ही चम्मच वगैरे घेऊ शकता किंवा सुरीने काढू शकता, पण ह्याने थोडं मला इजी जातं म्हणून मी ह्याने काढून घेते. तर हे सगळं असं काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आपण सगळी कारली अशीच कापून त्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. कारली बघा मी सगळी कापून घेतली आहे. त्याच्या आतल्या बघा बिया पण काढलेल्या आहेत. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया. त्याच्या गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे काळे तिल आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. 2 चम्मच घेतलेले आहेत, ते टाकायच्यात आपण. आणि हे तिल आपण छान असे कमी गॅस करून भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं लागतील आपल्याला ते भाजण्यासाठी. त्याचे असं तडतड आवाज येऊ लागलं की समजायचं ते भाजलेत. तिल आपले भाजलेत. आता आपण गॅस बंद करून काढून घ्यायचे आहेत. त्याच पॅनमध्ये 3 चम्मच मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे. छान आपण हलकंसं असं त्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर छान आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं देखील आपलं छान भाजले, तुम्ही पाहू शकता. त्याला हलका असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. जे आपण खोबरे भाजून घेतले होते ते घालायचे याच्यामध्ये. 2 चम्मच मी भाजलेले शेंगदाणे त्याच्या साला काढून घेतलेले आहेत, ते टाकूया. काळे तीळ आपण भाजून घेतले होते ते टाकायचे आहेत. अर्धा चम्मच मी जिरे घेतलेले आहे, ते टाकूया. पाव चम्मच हळद घेतलेली आहे, ती टाकायची आहे. 7 ते 8 पाकळ्या मी लसूण घेतलेली आहे, ती टाकूया. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ह्या मिरच्या आपण आता ह्याच्यामध्ये तोडून टाकायच्या आहेत. ह्या प्रकारे 2-2 तुकडे करायचे आहेत. ह्या मिरच्या सगळ्या अशा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीर टाकूया आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर बघा हे मी पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे. त्या प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे आणि या कारल्यामध्ये आपण भरून घ्यायचं. तर आपण हातानेच असं थोडं थोडं करून ते असं आतमध्ये भरून घ्यायचं. ह्या प्रकारे दाबून असं भरायचं आहे आतपर्यंत. या प्रकारे बघा असं आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. असं बोटाने ते आतमध्ये दाबून घ्यायचं आहे. आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. ह्या प्रकारे असं ते दाबून भरायचं आहे. सगळ्या कारल्यामध्ये असाच मसाला भरून घेऊया. सगळ्या कारल्यामध्ये पाहू शकता तुम्ही मी मसाला भरून घेतलेला आहे. गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं. 3 ते 4 चम्मच मी ह्याच्यामध्ये तेल घालत आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कारली भरून घेतलेली आहेत, ती टाकायची आहे सगळी. असे एक एक कारली आपण त्याच्यामध्ये टाकत राहायचं आहे. या प्रकारे सगळे कारले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला कारली एक साईडला शिजून घ्यायची आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आपण झाकण काढूया आणि आपण चमचने पलटे करून घ्यायचे आहेत. सगळे कारले आपण पलटे करून घ्यायचे. या प्रकारे सगळे पलटे करून घेऊया कारली. आणि पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे.
आणि 2 मिनटं आपण शिजून घ्यायचे. 2 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. पुन्हा आपण कारली वर खाली असे करून घ्यायचे आहेत. या प्रकारे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. 3 ते 4 चमच पाणी आहे. जे मिक्सरला लागला होता मसाला तेच पाणी आहे, ते आपण घालायचं आहे. आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान कारली शिजून घ्यायची आहेत. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आपण खोलून बघूया. तशी मध्ये मध्ये मी उघडून मिक्स केली होती. तर छान अशी बघा तुम्ही भरलेली कारली आपली तयार झालेली आहे. शिजलीत पण बघूया आपण. शिजलीत देखील छान. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपीचे व्हिडिओ बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता तयार झालेली आहेत आपली ही कारली. आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचे आहेत. तर तयार झालेली आहेत आपली भरलेली कारली. खूप छान लागतात खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की ह्या मसाल्यामध्ये एकदा करून बघा असे भरून. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही घरी बनवल्यानंतर तुमची कशी झाली हे देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.